अकोल्यामधल्या दैनिक देशोन्नतीचे मालक आणि मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। कान्हेरी सरब इथल्या पोहरे यांच्या मालकीच्या वेदनदिनी कृषी पर्यटन केंद्रामध्ये 8 जून रोजी पर्यटनासाठी आलेल्या निशांत चोपडे या मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला। या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे। दरम्यान फरार प्रकाश पोहरे यांचा शोध सुरू आहे। अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात एका तरुणानं विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला। सदानंद धानोरकर नावाचा हा तरुण अकोला शहरातल्या डाबकी रोड भागात राहतो। सदानंद धानोरकर कुटुंबाचा त्याच्या शेजारच्या संजय कांबळे कुटुंबाशी वाद सुरू आहे आणि यामध्ये दोन्ही कुटुंबांनी डाबकी रोड पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी केल्यात। तर सदानंद भाजपचा कार्यकर्ता असून त्याची गुन्हेगारी स्वरूपाची पार्श्वभूमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। सदानंद जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्याची प्रकृती आता स्थिर आहे। संपूर्ण हिंगोली जिल्हा दुष्काळाच्या झळा सोसत असताना सेनगाव तालुक्यातल्या एकमेव गोरेगाव महसूल मंडळाची पैसेवारी जास्त दाखवली गेली आहे। त्यामुळे तिथल्या 15 गावातल्या हजारो शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापूस पीक विम्याच्या लाभापासून डावललं गेलं आणि त्याचा निषेध म्हणून या 15 गावांमध्ये कडकडीत बंद पाळला गेला। तर या गावांमधल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। हा प्रश्न वेळीच मार्गी न लावल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।